कसे ना, रोज सकाळी पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये बंपर टू बंपर अडकल्यावर किंवा मुंबईच्या खचाखच भरलेल्या लोकलमध्ये उभा असताना एक विचार हमखास मनात येतो. पगार तर वाढतोय, पण महिन्यात शेवटी हे पैसे जातात कुठे? किंवा जर तुम्ही कोकणात, सातारा, सांगलीत शेती करत असाल, तर खत आणि ट्रॅक्टरचं डिझेल दिवसेंदिवस एवढं महाग का होतंय? आपण विचार करतो, असं नेमकं का घडतंय? तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की या वाढत्या महागाईची पाळंमुळं फक्त आपल्या गल्लीत किंवा शहरात नाहीयेत, तर ती थेट हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत जोडलेली आहेत. पगार वाढतो, पण तो कधीच पुरेसा का वाटत नाही? आपण सगळेच कुठेतरी या चक्रात अडकलोय नाही का? पुण्यात एखादं घर घ्यायचं म्हटलं की त्या भल्या मोठ्या EMIची नुसती भीती वाटते. घरात लग्नकार्य असेल किंवा थोडी बचत म्हणून सोनं घ्यायला जा, तर ते इतकं महाग झालंय की नुसता हात लावायची सोय उरलेली नाही. आपली SIP चालू असते, बँकेत थोडे पैसे साठवलेले असतात, पण तरीही आतून कुठेतरी भविष्याबद्दल एक असुरक्षितता वाटतेच. आणि खरं सांगू, ही फक्त तुमची माझी अडचण नाहीये. ही आजचा प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची रोजची लढाई आहे. आणि यामागे ना एक खूप मोठं जागतिक कारण आहे. तर आपला पहिला मुद्दा आहे अमेरिकेचे कर्ज आणि त्यांचे निर्णय, जे ह्या जागतिक महागाईचं मूळ कारण आहेत. आता तुम्ही म्हणाल, आपल्या रोजच्या बजेटचा आणि अमेरिकेचा काय संबंध? तर हे बघा, $39 ट्रिलियन हे अमेरिकेवरचं सध्याचं कर्ज आहे. हा आकडा एवढा प्रचंड आहे ना, की नुसते शून्य मोजतानाही आपली दमछाक होईल. आता एवढं मोठं राष्ट्रीय कर्ज आणि त्यावरचं डोंगरा एवढं व्याज हाताळण्यासाठी अमेरिकन सरकार काय करतं? तर ते नेहमी तिथले व्याजदर कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण सोपं आहे, व्याजदर कमी असले की त्यांना हे कर्ज घेणं आणि जुनं कर्ज फेडणं थोडं स्वस्त पडतं. त्यांची अर्थव्यवस्था वेगाने चालावी आणि खर्च आटोक्यात राहावा, यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असतो. आणि इथेच फेडरल रिझर्व्ह नावाची संस्था पिक्चरमध्ये येते. ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक आहे. थोडक्यात सांगायचं तर बाजारात पैशाचा पुरवठा आणि व्याजदर किती असावेत हे ते ठरवतात. आता होतंय काय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या फेडरल रिझर्व्हवर केविन वॉर्श यांची नियुक्ती करण्याच्या तयारीत आहेत. यामागचा मुख्य उद्देश काय, तर व्याजदर वेगाने आणि अत्यंत आक्रमकपणे कमी करणे, जेणेकरून त्यांच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळेल. आपण इथे कोणत्याही राजकीय बाजूने बोलत नाही आहोत, पण अगदी तटस्थपणे बघितलं तर ही त्यांची स्वतःची अर्थव्यवस्था सावरण्याची एक मोठी स्ट्रॅटेजी आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे, अमेरिकेचा पैसा आणि आपली महागाई, ज्याला आपण द रिपल इफेक्ट म्हणू शकतो. ही साखळी नेमकी कशी काम करते ते आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा एखादं सरकार व्याजदर कमी करतं आणि बाजारात भरपूर पैसा सोडतं, तेव्हा सुरुवातीला कर्ज एकदम स्वस्त मिळतं. पण अमेरिकेत व्याजदर कमी झाले की जगात हा स्वस्त पैसा अक्षरशः पुरासारखा वाहून येतो. याचा परिणाम काय, तर जागतिक पातळीवर महागाई भडकू लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढतात आणि त्याचा थेट फटका कोणाला बसतो, तर आपल्या गल्लीतल्या किराणा दुकानातल्या डाळी आणि तेलाला. डॉलरचा प्रवाह असा बदलला की त्याचा थेट परिणाम आपल्या घरखर्चावर होतो. म्हणजे बघा, अमेरिकेत छापलेला पैसा शेवटी आपल्या ताटातली पोळी महाग करतोय. आणि म्हणूनच आता बघूया आपला तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पुणे, मुंबई आणि कोकण या जागतिक बदलांचा आपल्या आयुष्यावरील स्थानिक परिणाम. अमेरिकेत घेतलेला निर्णय थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत कसा पोचतो ते पहा. आता समजा हिंजवडीतल्या एका इंजिनियरला वाटतं की थोडे पैसे साठवू आणि 2 BHK फ्लॅट घेऊ. पण जगात स्वस्त पैसा आला की मोठे इन्व्हेस्टर इथे येऊन प्रॉपर्टीमध्ये पैसा ओततात आणि पाहता पाहता घरांच्या किमती आपल्या आवाक्या बाहेर निघून जातात. तिकडे मुंबईकराचा अर्धा पगार भाडं भरण्यातच जातोय. आणि त्यात महागाई वाढली की लोकलच्या पासपासून ते रोजच्या भाजीपाल्यापर्यंत सगळंच खिशाला कात्री रावतं. आणि हे फक्त शहरांपुरतं मर्यादित नाहीये बरं का. कोकणापासून ते सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या ऊस पट्ट्यापर्यंत आपल्या शेतकरी माणसाला याचा जबरदस्त फटका बसतो. जागतिक बाजारात डिझेल महागलं की ट्रॅक्टर चालवणं, मालाची वाहतूक आणि खतांचा खर्च अक्षरशः दुप्पट होतो. आपल्या घरात आजी नेहमी सांगते ना, अरे थोडे पैसे उरलेत तर थोडं सोनं घेऊन ठेव. ती अगदी बरोबर असते. कारण आपल्या माणसांना पिढ्यानपिढ्या माहितीये की जेव्हा पैशाची किंमत बाजारात घसरते तेव्हा सोनंच आपल्याला खरी सुरक्षितता देतं. पण आता गोम अशी आहे की या जागतिक महागाईमुळे सोनं इतकं महाग झालंय की सामान्य माणसाला ते विकत घेणंही आता एक स्वप्न वाटायला लागलंय. जेव्हा जगात अनिश्चितता वाढते तेव्हा स्थानिक पातळीवर सोन्याचे भाव असेच गगनाला भिडतात. यातूनच तयार होतो आपला चौथा मुद्दा, ॲसेट मालक विरुद्ध पगारदार, आपल्या समाजातील खरी आर्थिक दरी.
ह्या सगळ्या गोंधळाचा अंतिम परिणाम म्हणजे फायनान्शियल रिप्रेशन. हा एक असा सायलेंट आर्थिक बदल आहे जो कुणाच्याही लक्षात येत नाही. एकीकडे आहे फक्त आणि फक्त पगारावर जगणारा आपला सामान्य माणूस, जो रोज वाढत्या महागाईशी दोन हात करतोय आणि ज्याची बँकेतली रोख रक्कम या महागाईच्या आगीत रोज थोडी थोडी वितळतीये. आणि दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांच्याकडे आधीच घरं, जमिनी, शेअर्स किंवा सोनं आहे. त्यांची संपत्ती या जगात आलेल्या स्वस्त पैशामुळे झपाट्याने वाढतीये. महागाई हा पगारदार वर्गावरचा एक असा छुपा टॅक्स आहे ना, जो आपल्याला कधीच डोळ्यांना दिसत नाही, पण तो आतून आपलं खूप मोठं आर्थिक नुकसान करत असतो. आणि म्हणूनच आजच्या काळात एक गोष्ट कायम डोक्यात फिट बसवून ठेवा. आजची सर्वात मोठी शर्यत पगार वाढवायची नाहीये, तर ॲसेट्स म्हणजे संपत्ती मिळवायची आहे. हे अगदी मनापासून समजून घ्या. जर तुमच्याकडे ॲसेट्स नसतील तर केवळ पगाराच्या जीवावर या जागतिक महागाईशी तुम्हाला कधीच लढता येणार नाही. तुमचा पगार कितीही वाढला तरी महागाई 2 पावलं तुमच्या पुढेच राहील आणि तुम्हाला कायम मागे पडल्यासारखंच वाटत राहील. तर मग यावर उपाय काय? आपला 5वा आणि शेवटचा मुद्दा, तुमची बचत सुरक्षित करणे. भविष्यासाठी एक चेकलिस्ट. आता एक मोठा भाऊ म्हणून माझा तुम्हाला सल्ला काय असेल? आपली रात्रंदिवस केलेली मेहनत जर अशी वाया जाऊ द्यायची नसेल तर हे काही पर्याय नक्की तपासून बघा. पहिला पर्याय आहे रिअल एस्टेट, म्हणजे प्रत्यक्ष घर किंवा जमीन घेणं किंवा रिअल एस्टेट ETFsमध्ये गुंतवणूक करणं. दुसरा हमखास पर्याय म्हणजे सोनं. तिसरा पर्याय म्हणजे इंडेक्स फंड्स, ज्यात तुम्ही शेअर बाजारात एक अत्यंत शिस्तबद्ध गुंतवणूक करू शकता. चौथा पर्याय आहे इन्फ्लेशन प्रोटेक्टेड बॉन्ड्स, जे तुम्हाला महागाईनुसार योग्य परतावा देतात. आणि 5वा पर्याय आहे ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन. बघा, कुठल्याही गुंतवणुकीत थोडाफार धोका असतोच, पण आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या जगात फक्त कॅश म्हणजे रोख रक्कम बँकेत पडून ठेवणं हा सगळ्यात मोठा धोका आहे, हे लक्षात ठेवा. आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत बसाल ना, तेव्हा स्वतःला एक अगदी साधा प्रश्न नक्की विचारा. तुमची आजची संपत्ती या जागतिक महागाईशी लढायला खरंच तयार आहे का? तुमच्या डोक्यावरचे EMI, तुमची सुरू असलेली SIP आणि तुमच्या बचतीकडे आता एक नव्या जागतिक दृष्टीने बघा. कारण अमेरिकेत काहीतरी झालं की आपल्याला काय असं म्हणणं आता आपल्याला परवडणार नाहीये. हे जागतिक अर्थकारण आपल्या रोजच्या आयुष्याशी आणि थेट आपल्या खिशाशी जोडलेलं आहे. मला खात्री आहे की यातून तुम्हाला नक्कीच एक नवी दिशा मिळाली असेल. विचार करा आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आजच योग्य पावलं उचला.